महाराष्ट्र के नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने कहा कि मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए, इस पर हमें कोई आपत्ति नहीं है, लेकिन अगर ये आरक्षण ओबीसी वर्ग के कोटे से दिया गया है तो इसका हम कड़ा विरोध करेंगे। उन्होंने स्पष्ट कहा कि सामाजिक न्याय का संतुलन बनाए रखना जरूरी है और किसी समाज के हक पर दूसरा समाज अन्याय नहीं कर सकता। वडेट्टीवार ने 2 सितंबर को राज्य सरकार द्वारा लिए गए निर्णय पर नाराजगी जताई। उन्होंने कहा कि इस शासन निर्णय से ओबीसी समाज को एक नुकसान होना तय है। सरकार के इस कदम से अन्य मागासवर्गीय समाजों के आरक्षण में भ्रम और असंतोष फैलने की संभावना है। नेता प्रतिपक्ष ने कहा कि इस अन्याय के खिलाफ आंदोलन करने का हमारा संवैधानिक अधिकार है और ओबीसी समाज के हक की रक्षा के लिए हम हर स्तर पर संघर्ष करेंगे। वडेट्टीवार ने मराठा आंदोलनकारी जरांगे के गलत मांग पर भी गंभीर सवाल उठाते हुए अपना बयान दिया। तो आइए जानते हैं उन्होंने क्या कुछ कहा। जरांगेंची एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं, त्याला असं वाटतंय की मी देव झालो। त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतंय की आता आकाशाला माझ्या एवढा नेता कोणीच नाही, सर्व मीच आहे। म्हणजे देवही मीच आहे, दानवही मीच आहे, रावणही मीच आहे ना राक्षसही मीच आहे, असं सगळं वाटायला लागलं। या भावनेतून ते बोलतायत, ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले। संपवून टाका, परवा करू नका, म्हणजे मारून टाकायला लागलं काय मराठा तरुणांना? हे असं उस्कावणी देऊन, त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा की त्यांना? ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत, काँग्रेस मराठ्यांना उभी केली। अरे सगळे मराठ्यांनी उभी केली, काँग्रेस सगळ्याच समाजांनी उभी केली। मराठा समाजही होता, ओबीसी होता, आदिवासी होता, दलित होता, अल्पसंख्याक होता, सगळ्यांचं समर्थन लागलं, त्याला पुढे विरोध आहे। आणि काँग्रेसने सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसने दिले ना, हेही पुढे लपून राहिलेलं आहे। त्यामुळे हा काय बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी। आणि ज्या पद्धतीचं माझी कुठलेही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही। हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांना बनवणं, दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे। त्यामुळे यामध्ये 1% तथ्य नाही। मी आणि भुजबळ एकत्र बसलो, भुजबळ साहेब, आणि आमचं गुप्त बैठक झाली। आमच्या समाजावर अन्याय होता, आम्ही बोलायचं नाही? आज 374 जातीचा हा प्रवर्ग आहे, त्यांची एक जात आहे मराठा। हा 374 जाती आहे। अनेक मराठा नेते सांगतात की चुकीच्या दिशेने चाललेला आहे। जर जरांगेंना आरक्षण आणि गरीब पोरांचंच भलं पडलं आहे तर तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा, शिक्षणामध्ये आरक्षण मागा, पण तुम्हाला ओबीसी तोच आरक्षण कशासाठी पाहिजे? ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला 8.5% फायदा होतोय, ओपन मधून तुम्ही फायदा घेताय, आणि मग तुम्हाला आमचा राजकीय आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा। मग आम्हाला काही गुलाम बनवायचं आहे काय? यांच्या ताडाखालच्या मांजरून जगू काय? यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा म्हणून आम्हाला टाकायचं आहे? काय करायचंय याला? आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे, याची बैठक झाली, त्याची बैठक झाली, काँग्रेसला उभं केलं, जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय? ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे आहेत, ओबीसीचे आहेत, ते सगळं आहे। आणि ह्यांनी ज्या पद्धतीनं वागतोय, जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काढेल, आमच्यापाशी सगळी हिस्ट्री आहे। आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही, हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत, अशा प्रकारचं काही ते दाखवतोय, हे ढोंग आहे। कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही। मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे। त्यासाठी वेगळे मार्ग आहेत, वेगळी व्यवस्था आहे, पण ते न करता इथूनच द्या आणि 94चं सांगतात। चॅलेंज ऑलरेडी झालेला आहे 94ला, 94च्या निर्णयाला। 1994 मध्ये जो निर्णय झाला, काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं, त्याला चॅलेंज झाले, ऑलरेडी झालेला आहे। यांचा त्रास आपण वाचवला आहे। त्याला चॅलेंज करू, याला चॅलेंज करू, याला संपवून टाकू, त्याला मुळासकट संपवा, परवा करू नका, चिंता करू नका, परिणामाची चिंता करू नका। आणि ह्याला काय सांगायचं आहे?
का मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका, त्यांना मारून टाका, संपवून टाका असं म्हणायचंय काय? ही कुठली चितावणी आली? आणि म्हणजे कोण कारवाई करणार? अरे बडे बडे गेले या देशामध्ये, काय तुझं काय अभ्यास आणि कुठला काय आहे? याला संपवा त्याला संपवणं म्हणणं हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे. सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणीखोर बोलतायत त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, गृहमंत्र्यांची आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. चिथावणीखोर बोलतायत, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे का? कारण की उकसवतायत मराठा तरुणांना ओबीसी नेत्यांच्या विरोधात, असा त्याचा अर्थ निघतो. नाही, आम्ही सरळ सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना, आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबरदस्ती जबाबदारी जरांगेची राहील आणि सरकारची पण राहील. त्यासाठी या उस्कवणारे चिथावणीखोर जे काही भाषण करतायत ते यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यांनी जो शब्द वापरला की फडणवीस आणि भुजबळ यांच्या टोळीतले भिडवा, जरांगे शब्द वापरला काय? यांच्या टोळीपासून सावध राहा. फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे सावध राहावं. अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले ते. अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले. काय कोणता त्यांचा विषय आहे? याला कशाला राजकारण करत बसायचं आहे? बघा, जिथे लाठीचार्ज झाला ना जरांगे, आता तिथून हिरो झाला जरांगे. लाठीचार्ज झालाच नसता तर कोण जरांगेना विचारलं असता? आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे. 10 उपोषण केले. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला.